लॉरेसिकुलातील एक सदापर्णी वृक्ष. याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम तमाला आहे. भारतीय मसाल्यांमध्ये तमालपत्र म्हणून या वनस्पतीची पाने वापरली जातात. हा मूळचा भारतातील वृक्ष असून हिमालयात ससपासून 900 ते 2400 मीटर उंचीपर्यंत आढळून येतो. कापूर, दालचिनी या वनस्पतीही लॉरेसिकुलात येतात. भारतात हिमालयाच्या पायथ्याशी आणि मेघालयातील खासी टेकड्या, जैंतिया टेकड्या इत्यादी भागांत हा लागवडीखाली आहे. तमाल वृक्ष सुमारे 8 ते 9 मीटर उंच वाढतो. खोडाचा परीघ सुमारे 1.5 मीटर पर्यंत वाढत असून साल पातळ, तपकिरी आणि सुरकुतलेली असते. पाने साधी, समोरासमोर किंवा एकाडेक 5 ते 7 सेंटीमीटर लांब, आयताकार किंवा भाल्यासारखी निमुळत्या टोकाची, जाड व केसाळ असून त्यात देठापासून टोकाकडे गेलेल्या 3 शिरा असतात. या पानांनाच तमालपत्र म्हणतात. फुले पांढरी, लहान, असंख्य व एकलिंगी असून एकाच झाडावर असतात. ती कक्षस्थ किंवा अग्रस्थ असून विरल सूक्ष्मरोमिल स्तबकात येतात. मृदुफळ, अंडाकृती, मांसल, आठळीयुक्त, काळे आणि परिदल नलिकेने वेढलेले असते. तमाल वृक्षाच्या खोडाच्या सालीपासून मिळणारे सुगंधित तेल साबणात वापरतात. पाने सुगंधित असून ती मसाल्यात वापरतात. सालीतील तेलात 70 ते 85% सिनॅमिक अल्डिहाइड असते. पानांतील तेलात सुमारे 78% युजेनॉल असते. सालीची पूड मज्जविकार व हृदयविकार यांवर उपयुक्त असते. पाने उत्तेजक व कृमीनाशक म्हणून ओळखली जातात. काश्मीरमध्ये तमालची हिरवी पाने नागवेलीच्या पानांप्रमाणे खाल्ली जातात. पुलाव, बिर्याणी यांसारख्या अन्नपदार्थांना चव आणि गंध येण्यासाठी तमालपत्रे वापरतात. धन्यवाद.